बीड शहरातील नगर रोड परिसरात घडलेल्या एका घटनेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली बीड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एका गोरगरीब फळ विक्रेत्याची फळे रस्त्यावर फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर उन्हात उभे राहून फळ विकणाऱ्या या विक्रेत्यावर झालेल्या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अतिक्रमण काढणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, मात्र त्यासाठी मानवी संवेदनांचा विचार होणेही तितकेच आवश्यक आहे। नियमांचे पालन करताना एखाद्या गरीब विक्रेत्याच्या मालाशी अशी नासधूस करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या घटनेचा निषेध करत बीड जिल्हा काँग्रेस पक्षाने नगर परिषदेच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शेख अमर झैनुद्दीन यांनी या प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवत संबंधित फळ विक्रेत्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। त्यांनी इशारा दिला आहे की नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन फळ विक्रेत्याचे नुकसान भरून दिले नाही तर शहरातील सर्व फळ विक्रेत्यांना सोबत घेऊन नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल। गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या अशा कारवाया थांबल्या पाहिजेत अशी भावना व्यक्त होत असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सह्याद्रीचा राखणदारसाठी अक्षय जाधव, बीड। बीड नगरपालिकेचं उद्रेक पहा। नगर रोड या ठिकाणी आपले काही बागवान समाजाचे बांधव आहे ते आपलं पोटाचा निर्वाह करण्यासाठी इथं गाडे लावतात। मान्य आहे, आम्ही पण कायद्याचा आदर करतो, संविधानाचा आदर करतो, पण कोणतीही गोष्ट करण्याआधी त्यांना एक नोटीस द्यावा लागते। पण अशी कोणतीही नोटीस न देता ट्रॅफिक पोलीस आणि बीड नगरपालिकेचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि एसपी साहेबाला एवढंच विनंती करतो, हे कसला न्याय आहे? कोणतीही नोटीस न देता आणि हे फेकायची पद्धत पहा, फेकायची पद्धत पहा। बीड नगरपालिकेने ते फ्रूटचे गाडे कसे उचलून फेकलेले आहे। सर्व जर पाहे फेकायची पद्धत आम्ही एसपी साहेबाला एवढंच सांगू इच्छितो आणि जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो, ज्यांनी कुणी केलं त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। नसता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू, तात्काळ ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। कोण अधिकारी होते, कोण संबंधित कर्मचारी होते, नगरपालिकेचे असू, पीडब्ल्यूडीचे असू, पोलीस प्रशासनाचे असू, तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। तुम्ही म्हणते ह्यांनी केलं, हे तुमच्या संरक्षणासाठी असतात। जिम्मेदारी तुमची, तुम्ही नगरपालिकेची कर्मचारी आहे, आम्हाला सांगितलं ना। ब्राह्मणी बोलायचं असली पद्धत आहे का ती? फळ फ्रूट गाड्या उठून नाही करायची? कोणते दिवस आहे बोला? कोणते साहेब आहे? कोणत्या नगरपालिकेचे साहेब आहे? हे तुमचं संरक्षण आहे, हे साहेब नाहीत। कुणी सांगितलं? माझी नगरचे होते, मला कायदा माहित नाही का? बापाची पेंड आहे का? उचलू गाडी फेकले? काय प्रकार लावला आहे तुम्ही? दादागिरी आहे का साहेब? हे चुकीचं आहे। हो साहेब, नोटीस नगरपालिकेने अगोदर नोटीस द्यावी लागती, नंतर अतिक्रमण करावं लागतं। गोरगरीब लोक आहेत ना, रस्त्यावर तर आधी नोटीस द्यावी लागते साहेब। असं फेकून नसतं चालत। खूप वेळा सांगितलं, किती वेळेस तोंडी नसतं, हे तुमची आमची प्रॉपर्टी नाही, तोंडी सांगायला नगरपालिकेने नोटीस द्यावी लागते। ओरडू नका। सामाजिक कार्यकर्ता, काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष, त्यांचं नुकसान कोण भरून देणार आहे? नुकसान कोण भरून देणार? त्यांना फुकट आलं का दिवस? नाही, त्यांना कोण देणार
देणार आहे नुकसान भरपाई? अहो, 7-12 नाही तर मग तुम्ही गाड्या उचलून नगरपालिकेत नेणार हे असं फेकून देतात का? हा? असं कसं फेकून दिलं? साहेब, ते फुकटची वस्तू नाही. ते दिसतं ना ते कुणी टाकलं. हे चुकीचं आहे. बीड नगरपालिका ऐका साहेब, तुम्ही तुम्ही आमचे रक्षक आहात. नगरपालिकाचं काम एक दिवस अगोदर नोटीस द्यावी. तुम्ही सांगणं नसतं साहेब.